वॉटर ॲक्टिव्हिटीज वगैरे करून आम्ही लगेच मग याना केव्जला निघालो होतो. याना केव्जला थोडा वेळ झालेला आहे, तरी पण पटापट आपण लवकर जाऊन जे याना केव्ज आहे ते बघण्याचा प्रयत्न करू. म्हणजे दोन याना केव्ज आहे, एक लहान आणि एक मोठं. चला मग जे पाहायला भेटेल ते आधी पाहूयात आपण. कर्नाटकातील उत्तर कन्नड जिल्ह्यामध्ये होन्नावर विभागामध्ये जे कुमठा उपविभाग आहे त्याच्या अंतर्गत जे कटलग वनक्षेत्र येतं, म्हणजे पश्चिम जे काही घाटांचे जे सह्याद्री पर्वतरांग आहे त्याच्यामध्ये हे जे याना गाव आहे ते वसलेलं आपल्याला पाहायला मिळतं. याना गाव हे सिरसीपासून सुमारे 45 किलोमीटर तसेच कुमठापासून आपल्याला 32 किलोमीटर अंतरावरती पाहायला मिळतं. एक स्थानिक म्हण आहे, त्या म्हणीनुसार जर तुम्ही श्रीमंत असाल तर गोकर्ण तुमच्यासाठी आहे, आणि जर तुम्ही अहंकारी असाल तर त्याला याना तुमच्यासाठी आहे असं म्हटलं जातं. ते ही म्हण का बरं आहे आणि ही म्हण कशासाठी आहे ते तुम्हाला आता मी स्पष्टपणे ते सांगतो. हे जे गाव आहे भव्य खडकांच्या रचनेसाठी प्रसिद्ध आहे. म्हणजे विशेषतः जे 120 मीटर जे उंच एक पात्र शिखर आहे, म्हणजे जे भैरेश्वर शिखर आहे, तसंच 90 मीटर उंचीवर असलेले जे मोहिनी शिखर आहे त्यासाठी प्रसिद्ध आहे. आणि भैरेश्वर शिखरामध्ये आपल्याला मध्यभागी एका भेगाने ओळखलं जातं, म्हणजे तिथे भैरेश्वराचे लिंगसुद्धा आपल्याला पाहायला मिळतो. आणि पौराणिक कथांचा जर विचार केला तर स्कंद पुराणामध्ये ह्या जे याना गाव आहे त्याचा उल्लेख हा आढळतो. म्हणजे इथे भस्मासुराची कथा घडलेली आहे असं म्हटलं जातं. म्हणजे भस्मासूर कोण होता, ज्याला महादेवाने वरदान दिलं होतं की तू कोणाच्याही डोक्यावरती जर हात ठेवशील तर तो भस्म होईल. तर मग ह्या भस्मासुराने डायरेक्टली जे शिवाला म्हणजे आपले जे महादेवाला भस्म करण्याचा प्रयत्न केला होता, तर त्याच्यामध्ये अहंकार आलेला होता. तर त्यामुळे ही म्हण इथं म्हटली जाते. तर मग भगवान महादेवांनी भगवान विष्णूंची जी मदत मागितली आणि नंतर भगवान विष्णूंनी मोहिनी रूप धारण करून त्याला नाचायला किंवा नृत्य करायला भाग पाडलं होतं. आणि नृत्याच्याच वेळेस तो स्वतःच्या डोक्यावर त्याने हात ठेवला होता, त्यामुळे तो भस्म झाला होता. आणि हे जे कृत्य आहे ते यानामध्ये घडले आहे असं म्हणलं जातं. जिथे आपल्याला हे जे काळे झालेले जे दगड आहे ते भस्मासुराचे राखेचे प्रतीक आहेत असं म्हटलं जातं. आणि अजून एक आख्यायिका आपल्याला ह्या याना केव्जची पाहायला मिळते. म्हणजे भैरव क्षेत्र, म्हणजे जे हिरण्य जो राक्षस होता त्याचे पुत्र होते कृष्णक्ष आणि रक्तक्ष. या राक्षसांबद्दल सुद्धा सांगितलं जातं. म्हणजे भैरवाच्या रूपामध्ये इथं महादेवांनी ह्या दोघी जे काही राक्षस आहेत त्यांचा पराभव केला होता. आणि जे भैरव जे होते म्हणजे त्यांच्या महादेवांनी ज्यांच्या जे त्रिशूल होतं त्याचा मारा करून ह्या खडकांचे 2 तुकडे केले होते. आणि हे जे प्रतिष्ठित जे शिखर आहे ते त्याच्यानंतर यानामध्ये तयार झाले होते असं सुद्धा म्हटलं जातं.